नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या भेटीगाठी या पुस्तकातील. कथेचं नाव आहे भेटीगाठी. दुखण्याने पडलेल्या बालाईत आता काही अर्थ राहिला नव्हता. आज सकाळपासून दोनदा तिनं घाबरं केलं होतं. नुसती धुगधुगी राहिली होती. पंथाला लागलेल्या बालाईचा प्राण पोरांसाठी घुटमळत होता. 3 ठिकाणी संसार मांडून बसलेली पोरं केव्हा येतात याचीच सारेजण वाट बघत बसले होते. बाळाईचं घर माणसांनी भरून गेलं होतं. सकाळपासून माणसं भेटीला येत होती. वर्दळसारखी सुरूच होती. त्याला दम नव्हता. भाऊबंद कामधंदा सोडून गोळा झाले होते. बाळाईच्या भोवती माणसं मुक्यानं बसून होती. तिच्या लेकी डोळ्यांना पदर लावून बसल्या होत्या. माजगर बायकांनी भरून गेलं होतं. बाहेर सोप्यातही माणूस बसून होतं. बाळाईच्या घराची कळाच गेली होती. माझ घरातील मावळतीच्या अंगाची पाल पुन्हा चुकचुकली तशी बाळाईची थोरली लेक पार्वती उठून सोप्यात आली आणि डोळ्यांना पदर लावून आपल्या चुलत भावाला म्हणाली, अण्णा, त्या मावळत्या अंगाची पाल मगाधरनं सारखी बोलायला लागली का? अप्पाराया अण्णा नीट भिंतीला टिकून बसला आणि चिमणीला छापी गुंडाळत म्हणाला, पार्वती बाई, म्हातारीची आशा धरून काय उपयोग आहे का? आता असंच मन घट्ट करायचं बघ. पार्वतीच्या डोळ्यातनं घळाघळा पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तसा लांब बसलेला तुकाराम मामा उठून येत म्हणाला, काय हो खुलापणा, व्हायची तेवढी सेवा हाताने झाली, आताच गोड मानून घ्यायचं. हुंदक्या आवरून आणि डोळे पुसून पार्वती म्हणाली, मी मस्त सेवा केली, काय कमी पडू दिलं नाही. तोंडाची चिलीम बाजूला करत धूर सोडता सोडता अप्पाराया अण्णा म्हणाला, तू करायचं तेवढं म्हातारीचं केलंसच की. रात ध्यान जवळ बसून राहिलीस आणि काय करायचं? सोबत संपली, आता म्हातारी कुठली येईल काय तुकाराम? अप्पाराया अण्णाच्या हातातली चिलीम आपल्या हातात घेत तुकाराम मामा म्हणाला, वय की, शेर संपल्यावर कोण काय करणार गा? नवं, तसं बघायला गेलं तर बालेचं चांगलंच झालं की गा. काय बंगाल झालं? पोरं शिकली, सवरली, आपापल्या परपंचाला शाणी झाली. सारं नीट रांकायला लागल्यावर म्हातारीचं जीव कशात अडकायचं काय कारण आहे का? पार्वतीनं पुन्हा डोळे पुसले आणि स्वतःचीच बोलल्यागत ती म्हणाली, पोरांच्या भेटी तेवढ्या घडायला पाहिजेत, म्हणजे तिची आशा कशात राहणार नाही. आता 2 ठिकाणी माणूस झाडलंय, पुण्याला तार केली या, आणि काय करायचं आपण? अण्णा, धाकल्या लेकात तिचा जीव लई अडकले गा. इरगोंडा असं नाव घेतलं म्हणजे तेवढं डोळं उघडून बघती म्हणना. हे सगळं खरं, पर ठिकाणाहून माणूस यायचं म्हणजे लगोलग येता येईल का? तुकाराम मामाही मान हलवून म्हणाला, अगा, येलेवर गाडी गावाय पाहिजे, सगळ्या परसादींच्या गोष्टी, ते काय आपल्या हातात आहे वय? एवढ्यात पार्वती कावरी बोरी होऊन भिंतीला कान लावून म्हणाली, अण्णा, जरा कान देऊन बघा बघू, मोटार आली असं वाटतंय. सगळेच गप बसून बाहेर कान देऊन ऐकू लागले. मोटारीचा हॉर्न ऐकू आल्यागत झाला तसा अप्पाराया अण्णासमोर मांडी घालून बसलेल्या महादेवाला म्हणाला, ए पोरा, उठ, येशीपतूर जरा आडवा हो बघू, बघ कोण आलंय का नाही. खाली मान घालून मुक्यानं बसलेला महादेव उठून बाहेर गेला. सगळेच वाट बघत बसून राहिले. न बोलता बाहेर रस्त्याकडे बघत बसले. एवढ्यात आत गडबड झाली आणि बाहेर रस्त्याकडे डोळे लावून बसलेल्या पार्वतीला आतनं हाक मारली, पार्वती अक्का, आत या बघू, लवकर या, बाळाई कशा करायला लागल्यात बघा. हाक ऐकून पार्वतीचा जीव धपापला. मनानं धसका खाल्ला आणि हातपायच लुलं होऊन पडलं. जीव नाही तशी उठून ती कशी तरी आत गेली आणि लगेच दाराच्या तोंडाशी येऊन घाबऱ्या घाबऱ्या म्हणाली, अण्णा, आत या जरा, काय चिन्ह निराळं दिसायला लागले. त्याबरोबर अप्पाराया अण्णा गडबडीनं आत गेला. सोप्यात बसलेली बाकीची माणसंही उठून उभी राहिली. दाराच्या तोंडाशी गर्दी करून आत डोकावू लागली. आता माझघरातही घबराट पसरला होता. मूल मांडीवर घेऊन बसलेल्या बायका चटाटा उठून उभ्या राहिल्या. बाळाईच्या लेकी एकमेकींच्या गळ्यात पडून आतल्या हुंदके देऊ लागल्या. साऱ्यांचा धीरच खचून गेला होता. पार्वती तोंडात पाणी घालत होती. तोंडाची मिट्टीच उघडणं झाली या नवं. अव, तुम्ही तरी जरा हाक मारून बघा. अप्पाराया अण्णा जवळ जाऊन म्हणाला, बाळाई, ए बाळाई, तोंड उघड. घाबरं का करायचं लोकासनी असं, उघड तोंड. पिलाच्या चोचीत बाळाईनं उगीच जरासं तोंड उघडलं आणि एक चमचाभर पाण्याचा घोट गिळून ती शांत पडून राहिली. फोडलेला कांदा पार्वतीनं बाजूला ठेवला. अपू घेऊन लहान मूळ खुडूक होऊन पडावं तशी बाळाई निश्चित पडून राहिली. कसलीच हालचाल दिसेना झाली म्हणून अप्पाराया अण्णानं पुढं होऊन डोळ्यांच्या पापण्या वर करून नीट पारखून बघितलं आणि मागं सरत तो बोलला, कशानं तरी वारं घाल बघू. पार्वती खाली बसून अंगावरच्या पदरानं वारा घालू लागली. एवढ्यात वेशीकडे गेलेला महादेव पळत सांगायला आला, मलगोंडा काका आला.
महादेवाचा निरोप ऐकून पार्वती बाळाईच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाली, मलगोंडा आला. मलगोंडाचं नाव ऐकताच बाळाईने एकदा जोरात श्वास घेतला. अंगाची जरा हालचाल केली आणि डोळे किळकिळे करून ती बघू लागली. सप्पे उघड बघू डोळं. मलगोंडा आला नवं का? चांगलं डोळं भरून बघणार आहेस का नाही पोरासनी? बाळाईनं पुन्हा अंगाची हालचाल केली. खाली पडलेला एक हात उचलून वर छातीवर नेला. दोन्ही हातांच्या मुठी हलक्याच उघडून बोटं ताठ केली. डोळे नीट उघडले. दोन्ही अंगांना मान वळवून बाळाई बघू लागली. एवढ्यात बाळाईचा थोरला मुलगा मलगोंडा बायकापोरांना घेऊन दारात आला. त्याचे पाय सोप्यात वाजताच बाळाईनं अंगात बळ आणून खुशी बदलली आणि ती टक लावून बघत राहिली. जवळ बसलेली पार्वती तिथनंच हाक मारून म्हणाली, मलगोंडा लवकर आते बाबा. तुमच्या पावलांचा आवाज ऐकून किती हुशारी आली बघ तुझ्या आईला. बरोबर आणलेल्या सामानाची नीट व्यवस्था लावून मलगोंडानं बाहेर पायरीवरच पायांवर पाणी घेतलं. खळाखळा चूळ भरली आणि टॉवेलने तोंड पुसत तो आत जाऊ लागला. माज घरात दाराच्या तोंडाशीच बसलेल्या आपल्या धाकट्या बहिणीला बघून त्यानं विचारलं, केव्हा आलीस सोनी तू? डोळ्याला पदर लावून बसलेली सोनी काही बोलायच्या आतच पार्वती आतनं बोलली, ती येऊ द्या कवा तरी. आधी आत येऊन आईला भेट बाबा. मग तो आत आईजवळ उभा राहिला. बाळाई आपल्या लेकाच्या तोंडाकडं हापापल्याने नजरेनं टक लावून बघत राहिली. बघता बघता तिचे डोळे भरून आले आणि डोळ्यांच्या कोपऱ्यातून थेंब निघू लागले. डोळ्यांच्या कडा पदराच्या शेवटानं पुसत पार्वती खाली वाकून विचारू लागली, कोण आलंय? वय कोण आलं हे? मगापर्यंत खुडूक होऊन पडलेली बाळाई पोरांच्या भेटीनं गदगदून गेली. काळीच जोरानं हलायला लागलं. आपला कापरा हात बाळाई अंतराली धरून गळ्यातच बोलू लागली. काही कळेना झालं. तशी जवळ उभी राहिलेली जुग्याची तानू खाली वाकून मोठ्यानं विचारू लागली, बाळाई कोण आलंय? वळख लागली का? सांग की कोण आलंय? बाळाईनं डोळे उघडून मान हलवली आणि घुटका गिळल्यागत करून ती तोंडातल्या तोंडात म्हणाली, मळगोंडा. बालाई बोलली. सकाळ धरणं वाचा गेलेली बालाई लेकाला बघून बोलू लागली. गेलेली वाचा परत आली हे बघून पार्वती लगलगा बाहेर आली आणि अवघडून सोप्यात बसलेल्या लोकांना सांगू लागली, मलगोंडाला बघून आई बोलायला लागली की, चांगलं मलगोंडा असं तोंडानं म्हणाली. पार्वतीची आशा बळावली. ती ज्याला त्याला सांगत फिरू लागली. सारखा हात बाहेर करू लागली. झोपेत असल्यागत ती अदनमधनं हेच बोलू लागली. मग मलगोंडाची दोन्ही पोरं हाताला धरून ती त्यानं बालाईकडे घेऊन आली. पोरांना बाजल्याजवळ उभं करून ती म्हणाली, नातवासनी बघ बघू डोळं उघडून. बघ म्हटल्यावर बाळाईनं डोळे उघडले आणि टक लावून ती बघत राहिली. एका लेकीनं आतनं दूध आणलं आणि मलगोंडाच्या हातात देत ती म्हणाली, 2 चमचे घेती का बघा. मलगोंडानं चमचा तोंडाजवळ नेला. बाळाईनं तोंड उघडलं. गुटुक गुटुक करून बाळाई गिळू लागली. लहान मुलागत ओघळ लावू लागली. 4 चमचे दूध घेतल्यावर पोटात गडगडायला लागलं तशी बाळाई हात लावून म्हणाली, पुरं नको. दुधाची वाटी बाजूला ठेवून पार्वती म्हणाली, बाबा आमच्या हाताने एक बशीभर दूध घ्यायचं तर किती जुलूम करायचा त्याला. कसे आहे तारा? बालाई डोळे उघडून बघू लागली. तोंडानं एक एक शब्द बोलू लागली. घरातलं वातावरण बदलून गेलं. सकाळपासून निपचित पडलेली बाळाई या कुशीवरून त्या कुशीवर होऊ लागली. हात हलवून पार्वतीला म्हणाली, पार्वती काय म्हणतीस? पाणी घे जरा. तापून गार व्हायला ठेवलेलं पाणी आणायला पार्वती स्वयंपाकघरात गेली. मळगंडाची दोन्ही पोरं पाटावर बसून मलिदा खात होती. त्यांची आई पेट्या उघडून काही शोधत होती. पार्वती आत आली तशी ती म्हणाली, तूप कुठं ठेवलंय? तिकडं न बघताच भांड्यात पाणी ओतून घेत पार्वती बोलली, तूप कुठलं आलंय बाई घरात? कोणाचं ध्यान आहे तिकडं? असं म्हणून पाणी घेऊन आत गेली आणि तिच्या मनाला एक प्रकारची टोचणीच लागून राहिली. कुणाच्या तरी हातात पाण्याचं भांडं देऊन ती बाहेर सोप्यात जाऊन बसली. एकटीच विचार करत राहिली. तसा अप्पाराया अण्णा म्हणाला, मलगोंडा तरी एक आला. आता रायगोंडा आणि इरगोंडा कवा येतात बघू. हाताचा मुटका गालाला लावून बसलेली पार्वती बसल्या बसल्या ढसाढसा रडू लागली. पार्वती एकाएकी असं डोळं गाळून लागली. हे बघून तुकाराम मामा काऊन म्हणाला, याला काय शानपणा म्हणतात वय? आता कुणी सांगायचं तुम्हाला? आता आणि काय झालं? डोळ्यांना पदर लावून पार्वती बोलली, काय नाही बाबा, काय व्हायचं? मलगोंडाची तरी भेट झाली. भेट झाली आणि हुशारी बी वाटायला लागली. पण धाकल्या लेकाची तेवढी भेट व्हायला पाहिजे. अपाराया पुन्हा चिलमीला छापी गुंडाळत बोलला. आता म्हातारी बोलायला लागली. पोराची भेट झाल्याबिगर राहत नाही. तुकाराम मामाही म्हणाला, अहो पहिलं माणूसच पुण्यवान. पोरांची भेट घ्यायला सकाळधारणं कसा जीव ठेवून होती बघा. वर आड्याकडं बघत पार्वती बोलली,
जीव अजून अडकलाय तिचा. थाकला तेवढा यायला पाहिजे. शेंडेफळ आहे ते. एवढ्यात मोटार दारात आली आणि सोप्यात बसलेली माणसं उठून उभी राहिली. कोण आलं म्हणून बाहेर बघू लागली. तवर बाहेरनं कोणीतरी सांगितलं, रायगोंडा आला, रायगोंडा. बाळाईने डोळे उघडले आणि मधला मुलगा रायगोंडा जवळ येऊन उभा राहिला. रंगीबेरंगी मनी बॅग हातात धरून सूनही जवळ उभी राहिली. अंमलदाराच्या थाटात आलेला रायगोंडा कुणाला ओळखीही येत नव्हता. माणसं बुजवून लांब उभी राहिली. डोळ्यांना दुर्बीण लावून हेरावं तशी ती त्यांच्यावर नजरा रोखून बघत राहिली. बाळाईनं दोन्ही हात वर करून थरथरत्या पंजांनी आपल्या पोरांचं तोंड कुरवाळलं. तशी पार्वती म्हणाली, रायगोंडा आलाय. तुझ्या पायी स्पेशल मोटार करून आलाय. बाळाईनं समाधानानं दोनदा मान हलवली आणि मधल्या सुनेकडं ती बघत राहिली. पार्वती पुन्हा सांगू लागली, मधली सून नवं का तुझी? ओळखलं हे सांगण्यासाठी तिनं पुन्हा दोनदा मान हलवली आणि सुनेकडे बघत ती पुटपुटली, इमल, इमल. नातीचं नाव घेऊन ती विचारू लागली तशी सून म्हणाली, तिला नाही आणलं, तिची परीक्षा जवळ आली. बाळाईनं डोळे झाकून घेतले आणि तिचा ऊर धडाडू लागला. डोळ्यातून पाणी गळू लागलं. पार्वती डोळे पुसून म्हणू लागली, असं का आहे बरं? वय, डोळा का काढायचं असं? पोरं लांब गेली, भेटत नाही म्हणत होती. आणि मग का असं? एवढं लांबनं धावून आलं तुला बघायला आणि आता असं करायचं वय? अंगावरचे कपडे काढून मलगोंडा आत आला आणि आई शेजारी बसून तो भावाला म्हणाला, मी बसतो, तू जा, कपडे काढ जा. मलगोंडा तिथं बसून राहिला तसा अप्पाराय अण्णा उठून आत आला. मलगोंडाच्या शेजारी बसून म्हणाला, काय रायगोंडाची वलक बी लागना आम्हाला. आता इरगोंडा तेवढा यायचा राहिला. मलगोंडा काही बोलला नाही तसा अप्पारायांना पुन्हा म्हणाला, सकाळी काहीतरी नवाला तार केली आहे बघा. तरीही मलगोंडा गप्पच राहिला, न बोलता बसून राहिला. तशी पार्वती हुंदके देऊन म्हणाली, इरगोंडाला तेवढं आणायचं बघा. गप बसलेला मलगोंडा एकदम तोंड उघडून बोलला, पुन्हा काय जवळ आहे होय? सगळेच झपापून गप राहिले. फडकन मलगोंडा असं का बोलला हेच पार्वतीला कळेना झालं. सारा गोतावळा जमवा म्हणून सांगण्यात काय चूक झाली? इरगोंडाचं नाव घेऊन बाळाई 4 दिवस उचलत होती हे सांगावं म्हणून ती म्हणाली, आज 4 दिवस झालं. जाबडल्यागत सारखं इरगोंडा एवढं नाव तिच्या तोंडात आहे. कपाळाला आट्या घालून मलगोंडा ऐकू लागला तशी ती उठून बाहेर सोप्यात गेली. बाहेर बसून ती हुंदके देऊ लागली. मलगोंडा शेजारी बसलेल्या अप्पाराय अण्णाला बघून तुकाराम मामाही उठून आत गेला आणि मलगोंडा शेजारी बसून म्हणाला, आता इरगोंडा काय शिकतोय म्हणायचं? तो आता MBBSचा अभ्यास करतोय. म्हणजे कोणचा कोर्स म्हणायचा यो? डॉक्टरचा कोर्स. दोन्ही हात हलवून तुकाराम मामा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय डोसकं असेल बघा, कुणीकडच्या कुणीकडे शिकत गेला. मग अप्पाराय अण्णांनी हळूच विचारलं, मलगोंडा अण्णा, आता तुम्ही कोणत्या कामावर राहायचा? मी आता अव्वल कारकून आहे. आणि रायगोंडाची लाईन कोणची म्हणायची? तो लेबर ऑफिसर आहे. यावर तुकाराम मामा अप्पाराय अण्णाकडे बघून म्हणाला, आपल्याला काय समजायचं काय ह्यातलं? आपण रेड्यापाड्याचा आऊत मारत हितच बसलेलं. वय की, आपल्याला काय कळायचं त्यात? काय बी म्हण. बाळाईचं घरानंच पुढं गेलं. गावात कुणाची पोरं अशी शिकली का? फुकटचं वहिलीनं वाचणं. मोटारी नव्हत्या तवा पोरं कोल्हापुरात शिकायला ठेवली. म्हातारा एक दिवस आडानं दुपट्याचा हारा डोसक्यावर घेऊन हितनं कोल्हापूर परत चालत जायचा पोरासाठणी. बोलणं असंच वाढत चाललं. बाळाई या अंगावरची त्या अंगावर होऊन काहीतरी पुटपुटू लागली. बाहेर बसलेली पार्वती उठून आत आली. जवळ जाऊन ती विचारू लागली, काय बाई, काय म्हणतेस? इरगोंडा. अप्पाराया म्हणाला, तार केली आहे पुण्याला. इरगोंडा. असं का बरं? येईल की आता. बाळाईनं इरगोंडाचा जपच सुरू केला. कष्टानं बळवून घामानं कपाळ भरून गेलं. थोड्या वेळानं तोंडात शब्द फुटेना झालं. घशात एकाएकी घरघर सुरू झाली. तशी सहारी भोवताली गोळा होऊन उभी राहिली. मलगोंडा मांडी देऊन बसला. दुसऱ्या अंगाला रायगोंडा डोळ्याला रुमाल लावून आतल्यात हुंदके देऊ लागला. पाण्याचं भांडं तोंडाजवळ नेत पार्वती म्हणाली, मलगोंडा, तू सांग बाबा. म्हणावं काही काळजी करू नको. इरगोंडाची काळजी तिला लागली बाबा. अप्पाराय अण्णा नीट परकून म्हणाला, मलगोंडा अण्णा, पाणी एक घोटभर घाला बघू चमच्यानं. लवकर पाणी घाला तुमच्या हातानं. मलगोंडानं पाण्याचा चमचा तोंडात घातला पण पाणी काही पोटात गेलं नाही. मग तोंड उघडून पुन्हा पाणी घातलं, तेही काही नरड्या काही उतरणं झालं. घशातच गुडगुडायला लागलं. डोळ्यावरचा रुमाल तोंडावर धरून रायगोंडा थोरल्या भावाला म्हणाला, आता इरगोंडा केव्हा येणार अण्णा? मलगोंडा हळू आवाजात म्हणाला, मी इकडे निघण्यापूर्वी त्याला ट्रंक कॉल केला होता.
कोणत्या गाडीने येतो म्हणाला. आय टोल्ड हिम डोंट वेस्ट युअर टाईम, वी आर देअर. परीक्षा जवळ आली आहे त्याची, वर्ष फुकट जायचं. बाळाईची घरघर थांबली आणि तिच्या लेकी पालत्या पडून आक्रोश करू लागल्या. एकाएकी दंगा उसळला. पार्वती बाळाईला कवटाळून म्हणू लागली, आता कुणाला आई म्हणून हाक मारूया? इरगोंडाची भेट न घेताच कशी गेलीस? त्याला न भेटताच जावंसं तरी कसं वाटलं तुला? मागच्या दिवाळीला आला तेव्हा त्याला घालवत एशीपतूर गेली होतीस. 3-3दा मान वर करून त्याला म्हणालीस, लवकर ये. आणि त्याची भेट न घेताच तूच निघून गेलीस वय. कुठं गेली माझी आई म्हणून विचारायला लागला तर काय सांगू का त्याला? कुठं गेली म्हणून सांगू? धन्यवाद.